आज आपण करणार ओम आणि स्वस्तिकची फिनिशिंग। त्यासाठी लागणार ॲक्रेलिक कलर, लाल आणि पिवळा रंग। मी घेतलाय आता लाल कलर आणि ते कलर प्लेटमध्ये थोडासा लाल कलर घेऊन त्यामध्ये पाणी ॲड करायचे। ओमच्या आतमधल्या साईडला ॲक्रेलिकच्या रेड कलरनी फिनिशिंग करायची। फिनिशिंग का बरं करायची? कारण की मी जेव्हा रेडी रंगोळीचे पॅचेस बनवले तेव्हा पिवळा रंग लाल रंगामध्ये उडालेला असतो, त्यामुळे ॲक्रेलिकने फिनिशिंग करायची। बघा, ओमच्या आतमधल्या साईडला मी लाल कलरची फिनिशिंग केलेली आहे। आता स्वस्तिकला सुद्धा करत आहे। तसंच स्वस्तिकला फिनिशिंग करताना सुद्धा लाल कलर घ्यायचा, त्यामध्ये थोडे पाणी टाकायचे आणि आतमधल्या साईडनी फिनिशिंग करायची ब्रशद्वारे। लाल कलर झाल्यानंतर येलो जो ॲक्रेलिक कलर आहे तो सुद्धा पाण्यामध्ये घ्यायचा, पाण्यामध्ये मिक्स करायचा आणि जी साईडची जागा राहिलेली आहे लाल कलर सोडून पूर्ण जागेला येलो कलरची फिनिशिंग करायची। फिनिशिंग केल्यानंतर स्वस्तिक आणि ओम इतके अट्रॅक्टिव्ह दिसते, खूपच सुंदर। आणि रेडी रंगोळीचे पॅचेस हे खूप गरजेचे आहे। मी त्याचे क्लाससुद्धा घेते, कारण की आपल्याला कधी वेळ नसतो, कधी जॉब असतो, अशा वेळेस आपण तयार केलेले पॅचेस ऐन वेळेस वापरू शकतो। देवासमोर, दारात, कुठे पण आपल्याला जिथे डेकोरेशन करायचे तिथे सुद्धा बनवू शकतो। आता तसंच मी जास्वंदीचे, कमळाचे फूलसुद्धा बनवलेले आहे, ते सुद्धा आपण गणपतीच्या वेळेस डेकोरेशनसाठी वापरू शकतो। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील। बघा, आता येलो कलर घेतलेला आहे, मी येलो कलरची फिनिशिंग साईडने करत आहे। फिनिशिंग करून झाली आहे। आता मी कात्रीच्या साहाय्याने ओम आणि स्वस्तिक सेपरेट करणार आहे। मधून कट करून साईडचा जो आकार आहे तो गोल कापून ओम आणि स्वस्तिक सेपरेट करायचे। थँक्यू।